श्रीकृष्ण परमात्मा एक श्लोकमंडळ टिमकी नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाने कळंब्याच्या सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची ही पंढरवाडीच्या सर्वत्र श्रीमान अशोकरावजी जांगळे यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे। या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी बोले त्यांना माझे प्रणाम, महान त्यागी बाबा जिंदूजी बोले त्यांना माझे प्रणाम, आपली सर्वांची आहे वाराणसी यांना माझे प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आरशियाबाई यांना माझा नमस्कार। तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकरजी वाळी बसले, वैद्यजी राजभाऊ गोरकडे या सर्व शिवसेवकी न्यायबंदी सर्वांना माझा नमस्कार। आजची ही चर्चा बैठक बाबांदिलेच्या हातात व 3 शब्द 5 नियम आणि शेकडो होत आहे। मला अध्यक्षाने थोडक्यात मार्गदर्शन करण्यास सांगून त्यांचे फार आभारी आहे। या मार्गामध्ये प्रत्येक शिव दुःखीचे बाबाच्या कृपेने सुखी होते। कधी कधी काय होते, आई वडिलांवर दुःख असते, आई वडील मार्ग घेतात, मार्ग घेतल्यानंतर त्यांना वाटते की आपला परिवार सुखी समाधानी व्हावं, पण जेव्हा परिस्थिती खराब होती माणसाची तेव्हा आई वडिलांनी मार्ग घेतला, धीरे धीरे बाबाच्या कृपेने सुखी झाले। मग आई वडील सांगतात मुलाला की बाबा चर्चा बैठकीच्या बाबाच्या निवासस्थानी जा, कुठं जा, तर मुलं काही ध्यान देत नाही, आई वडिलाच्या शब्दाचा अपमान करतात। त्यानंतर आई वडिलाला राग येते, काही बी शब्द बोलून बसते, मग आपल्या घरी दुःख येतं। हे दुःख येणं चांगली गोष्ट आहे। दुःख मार्गात आणून दुःख येते तेव्हा आपल्याला परमेश्वर आठवते। आपल्याला जर दुःख नसतं आले तर आपल्याला परमेश्वर आठवणार का नाही। म्हणून दुःख याकरिता येते का सतर्क व्हा तुम्ही, आता तरी तुमच्या मागे कोण येणार आहे। आता जसे जसे आपल्याला कळते दुःखामध्ये बाबा अशी परिस्थिती आपल्या घरी आहे, आपल्या हातानं का चुकी झाली का नाही, परिवाराच्या काय झालं, तर माणसाला एक समय भेटते। लेकिन जेव्हा दुःख जर नाही आले तर आपण विचार करता चला ना परमेश्वराचं कार्य आहे, मग काही बोलून नसते। म्हणून आपल्याला दुःख आलं तर सतर्क होऊन जायला पाहिजे का कुठंतरी आपले घरामध्ये कुठेतरी चुकी होऊन राहिली याकरिता म्हणून ते दुःख आपल्यावर येतात। आणि धीरे धीरे आपण क्षमा मागतो परमेश्वराला। ज्या बी आपल्या लक्षात आले परमेश्वर आपल्याला क्षमा करून एक चांगला रास्ता देतो। म्हणून मुलाबाळाला एवढंच म्हणजे की आई वडिलांच्या शब्दाचे पालन करा। आणि आई वडिलांना जे दुःख भोगले ते आपल्या मुलाला यायला नाही पाहिजे, असं प्रत्येक आई वडिलांची अशी एक इच्छा असते की आपला परिवार, आपल्या मुलं, आपले सुना चांगल्या प्रकारे वागायला पाहिजेत। पण आजचे मुलं तिकडे लक्ष देत नाही। आता आई वडील येतात मार्गदर्शन कार्यक्रमात, चर्चा बैठकीत मुलं बाळ येतच नाही आणि हे परिस्थिती आपल्या घरावर येते। म्हणून मी आजचा एक नवीन वर्ष आहे, आजची 1 तारीख 26/6 लागला आहे। माझ्याकडून माझ्या मैन परिवाराकडून इथं बसलेल्या सर्व सेवकाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। माझ्यासोबत बोलणं चालणं म्हणजे काही जर भूलचूक झाली असेल या वर्षभरात पण ऐसी भगवान बाबा हनुमानला क्षमा करतील, महान त्याग वायुला क्षमा करतील, आपल्या वाऱ्याला शहराला क्षमा मागतो। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष अलगाबाई यांना मी क्षमा मागतो। शिवशोभींना आई बहिणीला क्षमा मागून आपल्या नमस्कार।